झपाझप पावलं उचलत ना मी घरी जायला निघाली होती. खूप उशीर झाला होता. आज ऑर्डरच लेट होती. त्याच्यामुळे मला घरी जायला खूप लेट झाला होता. म्हणजे जवळजवळ 9 वाजले होते आणि मी तिकडनं निघाली होती घरी जाण्यासाठी. आणि मी होती कांदिवलीमध्ये. तर नमस्कार मैत्रिणींनो, मी अनुराधा. माझं चॅनल अनुज होम, त्याच्यामध्ये मी मनापासून तुमचं खूप खूप स्वागत करते. 9 वाजले होते आणि घरी जाऊन मला बरीच कामं होती आणि त्यातलं मेन काम म्हणजे काय माहिती आहे, फक्त मी त्याचं शूट करणार आहे. मला ना भोगीची भाजी बनवायची आहे. तर इथे ना मी घरी गेल्याच्या नंतर पहिला फ्रेश झाली आणि इथे हा पेपरमध्ये तुम्हाला वेफर दिसतोय ना, तर तो मला ना क्लायंटनी निघता खायला दिला होता. मी बोलली की नाही, मला आता खायला, मी तिथे खात बसली ना तर मला अजून उशीर झाला असता. मग ती मला डब्यात देत होती. मी डब्यामध्ये मला देऊ नको, मला एका पेपरामध्ये दे, म्हणजे मी बसमध्ये वगैरे खाईल. पण बसमध्ये एवढी गर्दी होती त्यामुळे मला खायलाच मिळालं नाही. तर मी आता घरी घेऊन आली तो, आणि चहा मस्तपैकी मी ब्लॅक कॉफी घेतलेली, चहा नाही सॉरी, ब्लॅक कॉफी घेतलेली आहे. आणि त्याच्याबरोबर मी थोडंसं खाल्लेलं, बाकी सगळं ठेवून दिलेलं आहे. त्याच्यानंतर मी आता फायनली आलेले आहे किचनमध्ये. आणि मी तुम्हाला मगाशीच बोलली होती ना की मला भोगीची भाजी बनवायची आहे. ही भाजी ना मी दुपारी, मला खूप काम होतं ॲक्च्युली, माझं थोडंसं घरामध्ये ना काम निघालं होतं. ते आटवण्यामध्ये मला उशीर झाला होता. त्यानंतर ना मी जेवणामध्ये फक्त सकाळी मला पुरणपोळ्याची ऑर्डर होती ना, त्यातली मी कटाची आमटी बनवली होती, मुगाची भाजी होती आणि फक्त भात बनवलं होतं. तर ते मी आटपून वगैरे सगळं जेवण वगैरे मी लगेच ना ऑर्डरसाठी निघाली. ती आत्ता थेट 9 वाजता तिकडनं निघाली. ती मी 9:45पर्यंत घरी आली. त्याच्यानंतर म्हणजे 9:45 वाजता आल्याच्या नंतर मी ही जेवणाला लागलेली आहे. मला ॲक्च्युली आता मनावर बोलत होता की खिचडी वगैरे काहीतरी बनव, चालेल म्हणून. पण नाही, मी बोलली की उशीर झाला तरी चालेल, पण मला ही भोगीची भाजी बनवायचीच आहे. कारण की मी सगळं सामान आणून ठेवलं होतं, फक्त मला वेळ मिळाला नाही दुपारी, त्याच्यामुळे मी ना बनवलीच नाही. तर मी आली, आता मला ती भाजी, आणि सगळं थोडं थोडं आणलं होतं. हे थोडं थोडं मी कुठे ठेवू आणि परत केव्हा नंतर वापरू, त्याच्यामुळे ना मी सगळी भाजी काढली आणि भाजी बनवायला घेतली. थोडंसं उशीर झाला जेवण म्हणजे जेवायला वगैरे, पण मी भाजी ही बनवलीच. तर ह्या भाजीमध्ये बऱ्याच प्रकारची जी तुम्हाला आवडेल ना, आणि हिवाळ्यामध्ये आता जेवढ्या पण भाज्या येतात ना, त्या सगळ्या, जसं गुजराती लोकं उंधियो वगैरे बनवतात ना, फक्त आपल्या ह्या भाजीमध्ये ना ती वडी असते ना, किंवा म्हणजे जी भजी असते, मुठिया, ते फक्त ना घालता आपण ही अशी वेगळ्या पद्धतीने बनवतो. इथे सगळ्या जेवढ्या भाज्या काढल्या होत्या ना, मी तुम्हाला नंतर दाखवते की मी किती प्रकारच्या भाज्या घेतलेल्या आहेत. त्या सगळ्या साफ करून धुवून वगैरे एका प्लेटमध्ये कापून वगैरे सगळ्या ठेवून दिलेल्या आहेत. आणि हे मी आता शेवटचं जे हे असतं ना चण्याचं, म्हणजे आपला हरभरा, ते मी साफ करते. मला इतका उशीर झाला ना, म्हणजे ते हरभरे साफ करायचे, तुरीच्या शेंगा साफ करायचे, घेवडा साफ करायचं, त्याच्यामध्ये मला खूप उशीर झाला. तरी पण नशीब मी शेंगा आणल्या नव्हत्या, मला शेंगा मिळाल्या नाही, म्हणून मी शेंगा घेतल्या नव्हत्या. शेंगा म्हणजे भुईमुगाच्या शेंगा असतात ना, ते सुद्धा घालतात त्याच्यामध्ये, पण ते मला मिळालं नाही म्हणून मी ते घातले नाही. ते मी वाटणामध्ये घेतलेलं आहे. सगळी भाज्या वगैरे साफ करून धुवून वगैरे एका साईडला ठेवलेलं आहे. आणि मी इथे ना गॅसवरती एक मसाला बनवते, जो ह्याच्यामध्ये घातला जातो. तो मसाला आहे ना, म्हणजे माझ्याकडे वाटण ऑलरेडी तयार होता, पण ह्याच्यामध्ये ना जेव्हा आपण हा वाटण तयार करतो ना, ह्याच्यामध्ये तीळ असतात आणि भुईमुगाच्या शेंगा असतात, त्याचं वाटण हा बनवायचा असतो. आणि आपलं साधा खोबरं, सुकं खोबरं आणि कांदा घेतलेला आहे, ते मी वाटण घालायचं असतं. त्याच्यामुळे ना आपलं रेग्युलर जो माझं वाटण असतं त्याच्यामध्ये हे तीळ आणि शेंगदाणे वगैरे नसतात. त्यासाठी मी हा खास वाटण काढलेला आहे, की जेणेकरून ना फक्त त्याची टेस्ट ना जी भाजीला आली पाहिजे ना, त्यासाठी मी असा वाटण काढून घेतलेला आहे. तर इथे मस्तपैकी ना सगळं मी पहिलं ना तीळ, शेंगदाणे, लसूण आणि सुकं खोबरं थोडंसं भाजून घेतलेलं आहे. कोथिंबीर वगैरे प्लेटमध्ये ठेवलेली आहे. आणि शेवटी मी आता एकच कांदा, म्हणजे त्याच्यामध्ये मोठा चांगला एकच कांदा घातलेला आहे. तर तो मस्तपैकी भाजून वगैरे मी सगळा मसाला तयार करून घेतलेला आहे. तर इथे बघू शकता तुम्ही ह्याच्यामध्ये काय काय आहे ते. घेवडा आहे, वांगा आहे, शेवग्याची शेंग आहे, गाजर, बटाटा, मटार आहेत आणि वालीच्या शेंगा आहेत. परत हे राजमा जो दिसतोय ना, तो घेवड्याच्या बिया आहेत. आणि ह्याच्यामध्ये हरभरा आहे. परत रताळा, मी एक रताळा पण घेतलं होतं. रताळा पण इतका छान त्या भाजीमध्ये, इतकी मस्त टेस्टी लागत होती ना भाजी, खूप छान मस्त लागत होती. आणि फरसबी पण थोडीशी घेतलेली आहे. तुम्हाला जेवढ्या भाज्या पाहिजे आहेत ना तेवढ्या सगळ्या, कोण गवार पण घालतं, शेंगदाणे घालतात, म्हणजे बरेच. परत बोरं घालतात, पण बोरं ना मोस्ट ऑफ मी घातली असते ना तर माझ्या घरामध्ये ही भाजी ना कोणी ताटातच घेतली नसती, म्हणून मी ते बोर वगैरे काही घातलंच नाही. तर ही सगळे मस्तपैकी भाज्या मी इथे धुवून स्वच्छ कापून वगैरे ठेवलेलं आहे. आता जो वाटण मी तयार केलेला आहे ना, तीळ, शेंगदाणे, खोबरं आणि
लसूण घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे आणि कांदा घेतलेला, तो मी मस्त छान असं बारीक वाटून घेते. तर इथे आता भाजीला फोडणी घालायसाठी ना कढई मस्तपैकी गरम करून त्यामध्ये तेल टाकून गरम करून घेणार आहे आणि मग भाजी फोडणीला घालणार आहे. त्यासाठी ना मी एक मस्तपैकी छान असा बारीक कांदा चिरून घेतलेला आहे, की जेणेकरून फक्त कांदाच मी फोडणीला घालणार आहे. याच्यामध्ये राई जिरा वगैरे काहीच घातलेलं नाही आहे मी, आणि लसूण वगैरे पण घातलेलं नाही, कारण का वाटणामध्ये लसूण वगैरे आहे ना बऱ्यापैकी. त्याच्यामध्ये मी काहीच न घालता फक्त कांदा आणि थोडासा कढीपत्ता घातलेला आहे. छान तेलावरती मस्त एकदम खरपूस असा मऊ होईपर्यंत फ्राय करून घेतलेला आहे कांदा. त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये ना जेवढे सुके मसाले असतात ना, ते सुके मसाले घातलेले आहेत. सुके मसाले म्हणजे एकदम नॉर्मल साधे साधे सुके मसाले आहेत. हा तिखट मसाला आहे माझा, मालवणी मसाला, आणि हा आहे कांदा लसूण मसाला. माझ्याकडे होता आणायचं तिथे डब्यात म्हणून मी घातला, नाही तर नसता घातला असता तरी चालला असता. आमच्याकडे कुठे कोकणामध्ये कांदा लसूण मसाला वगैरे घालत नाहीत ना, तर पण माझ्याकडे होता. मला खूप आवडतो कांदा लसूण मसाला असा कुठेतरी घालायला कुठल्या तरी भाजीत. आणि अर्धा चमचा हळद घातलेली आहे. छान मस्तपैकी परत एकदा छान तेलात परतून घेतलेला आहे, म्हणजे अगदी कलर बघा किती चेंज झाला आहे त्याचा. त्याच्यानंतर याचं वाटण मी वाटला होता ना, तो मी मस्तपैकी ह्याच्यामध्ये घातलेला आहे 3-4 चमचे असे, म्हणजे अजून ह्याच्यामध्ये अजून एक चमचा मी नंतर घातलेला आहे. आणि छान ह्याला तेल सुटेपर्यंत परतून घेतलेला आहे, कारण का थोडंसं वाटणामध्ये पाणी घातलेलं आहे आणि चांगलं सरसरीत केलेलं ना, तर मस्त त्याचं पाणी पूर्ण सुकेपर्यंत मी परतत राहिलेली आहे. त्याच्यानंतर मी याच्यामध्ये जेवढी पण भाज्या आहेत ना, ह्या सगळ्या भाज्या मी याच्यामध्ये घातलेल्या आहेत. आणि छान ह्या पण भाज्या सगळ्या मी तो मसाला वगैरे आहे ना, तो सगळा कोण ना ही भाजी अशी सुक्कीसुद्धा बनवतात, म्हणजे ह्याच्यावरती फक्त पाणी न घालता फक्त वाफेवरती, म्हणजे प्लेट ठेवतात त्याच्यामध्ये पाणी ठेवतात आणि वाफेवरती शिजवतात. पण मी तसं न करता ना, मला थोडीशी ग्रेव्हीवाली बनवायची होती. ग्रेव्हीवाली खूप छान लागते. ही सुकी आहे ना, तर ती चपाती किंवा भाकरीबरोबर सुकी भाजी खायला ना एवढी म्हणजे हे मजा आली नसती. म्हणून मी ना याच्यामध्ये थोडीशी ओलसर मी ही भाजी बनवलेली आहे. चवीप्रमाणे मीठ वगैरे घातलेलं आहे. आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ना, मिक्सर धुवून जेवढं पाणी आलं ना, 1-2 वेळा धुतलेलं आहे, ते पाणी मी याच्यामध्ये घातलेलं आहे आणि मस्तपैकी भाजी शिजायला ठेवलेली आहे. आणि दुसरं मी आता काहीच म्हणजे शूट करू शकत नाही, कारण का खूप मला उशीर झाला होता आणि एवढ्या रात्रीचं शूट करण्यासारखं काहीच नाही. पुढची कामं तर सगळ्यांनाच माहिती आहे आणि सगळ्याच मैत्रिणींचं तेच असतं, जेवण झाल्याच्या नंतर काय काय कामं असतात सगळ्यांनाच माहिती आहे. त्याच्यामुळे ना मी काय पुढे वापस दाखवलं नाही, की खूप मोठा असा लांबलचक असा व्हिडिओ झाला असता ना, तर त्यामुळे ना मी काय नंतर दाखवलंच नाही. फक्त भाजी वगैरे मी भोगीची भाजी कशी बनवते ना, ते दाखवले. म्हणजे आमच्या साईडला ना मोस्ट ऑफ अशी भाजी बनवतात. तुमच्या साईडला कोण वेगळ्या पद्धतीने भाजी बनवतात, किंवा भाजी याच्यामध्ये काय काय अजून ना पालेभाज्या पण टाकतात, तर ते मला काय एवढं आमच्याकडे टाकत नाहीत. तर मी फक्त जेवढी मला माहिती आहे ना, तेवढीच मी भाजी घेतलेली आहे. शेवटी ह्याच्यामध्ये ना मी भाजी शिजल्याच्या नंतर थोडासा गरम मसाला घातलेला आहे आणि भाजी परत एकदा छान परतून घेतलेली आहे. डाळ भाताचा कुकर झाल्याच्या नंतर ना, मी एका साईडला डाळीला फोडणी घातलेली आहे आणि माझी डाळ पण तुम्हाला मी दाखवते. एकदम साधी सिंपल, ह्याच्यामध्ये कांदा टोमॅटो वगैरे मी काहीच घातलं नाही, कारण का मी फटाफट ना एका साईडला भाजी जेव्हा फोडणीला घातली ना, तेव्हा एका साईडला पटकन कुकर लावून घेतलेला, कारण का खरंच खूप उशीर झाला होता मला. त्याच्यानंतर त्यामुळे ना मी कांदा आणि टोमॅटो टाकायचीच ॲक्च्युली विसरले होते. पण डाळ खूप म्हणजे अशी पण डाळ खूप चांगली लागते. तर मी याच्यावरती मस्तपैकी भरपूर लसूण फोडणीला घातलेली आहे, त्याच्यामुळे डाळीला ना खूप छान टेस्ट येते. तर इथे फायनल तुम्ही बघू शकता, मस्तपैकी माझी ही भाजी भोगीची भाजी तयार झालेली आहे. त्यांनी डाळसुद्धा माझी तयार झालेली आहे. म्हणजे किती घाई झाली ना, तरी पण मी मनवलं तेच बोलली होती, की मी भाजी बनवणार म्हणजे बनवणार, नाहीतर ना ही अशीच राहिली असती फ्रीजमध्ये. तर ना ही भाजी माझी आता फायनली झालेली आहे आणि इथे साधं वरण माझं एकदम तयार आहे. तर छान असा माझा रात्रीचा बेत झाला होता. तर इथे ना ह्या भाजीबरोबर, म्हणजे जी भोगीची भाजी असते ना, ह्याच्याबरोबर ना भाकरी ज्वारीची किंवा बाजरीची कोणतीही भाकरी त्याला तीळ लावून बनवतात. पण मला खरंच तेवढा टाईम नसल्यामुळे मी शॉर्टकट मस्तपैकी फटाफट चपात्या बनवल्या आणि माझी प्लेट तयार करून घेतलेली आहे. माझी भोगीची भाजी जी बनवली आहे ती पद्धत तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कोण कुठल्या पद्धतीने अशी भाजी बनवतात ना, ते कमेंट करून नक्की सांगा मला. चला तर ब्लॉग आता इथेच थांबवते, परत भेटूया उद्या नवीन ब्लॉगसोबत. बाय.